हे पुढं अजून वर्षाचं पण नाही, पण तेवढं शहाण आहे ना, त्याची तेच ते डोर ओपन करून त्याच्यातले कपडे काढतात वरून बंद करून देतं. आजकालचे पोर एवढे हुशार कसं काय माहिती. आपल्याला तर त्यावेळेस माती काय सोडून दुसरं काहीच कळत नव्हतं. काल मला एका ताईने कमेंट केली होती का ताई तुमचे केस किती छान आहे, गळत नाही का? तर पाय बाई माझं एक नाही 100 केस गळत. जर असंच चालू राहिलं ना तर 3-4 वर्षात टक्कलच पडत. माझी आई बिचारी मला कायम सांगायची की बाई केसायला तेल लाव, पण मी लई शहाणी तुमच्या आणि मी कधीच तिचं ऐकलं नाही ना. आता केस माझ्या ऐकती नाही. समज आपलं होतं म्हणून मग ट्रायपॉड काढला, कारण त्यानं जर पाहिलं तर त्याला असं वाटतं की हे माझंच खेळणं आणि त्याच्या हातात जर खेळणं गेलं तर मग त्याला तोडफोड करायला टाइम नाही लागत. तसं तर काही शूट करून तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही, पण म्हणलं दाखवा व्हिडिओ बनवून सोडून भांडी बी करते मी. खूप दिवसापासून वरती एक गादीन पांघरून पडेल होते. म्हणलं कोणी पाहुणं रावळं आलं तर काम येते, पण कोणाचाच यायचा पत्ता नाही. मग शेवटी म्हणलं आज कॉटमध्ये टाकून द्यावा, कारण मिडल क्लास लोकांचं स्टोरेज कॉटमध्येच राहतं. खरं आहे का नाही? नवऱ्याला पार 100 वेळेस म्हणून झालं बाबा घर पुसायला पोचे घेऊन दे, पण तो माणूस फक्त मग वजन कमी करणे टपेल. याला एक तर बोकडी घेऊन पोचा मारावं लागतो, नाही तर याला जर मोकळं सोडलं ही असं आपटत. संध्याकाळी जेवणात शेपूची भाजी होती जी खाल्ली मला मोकार ऍसिडिटी होती, तरी तीच खावं लागणार होती कारण भाजीला दुसरं काहीच नव्हतं. इच्छा नसताना डबकी भर तेल ओतलं, नाही डबकी भर नाही चमचा भरच ओतलं आणि मग टाकली भाजी परतावायला. आणि आता संध्याकाळी बापा आल्यावर अशाच स्पीडने त्यांच्याकडे पळत जातो जसा दिवसभर वनवासात राहतो. त्याला म्हणलं बाबा तू किती बापाकडे गेला ना तरी भूक लागत तुला, यानं माझ्याकडे यांचा पकडचं गाडवा लाट चालतो होता. तेवढं ते म्हणतं का काहीतरी जळायचं वाशिव राहिला. आता मला असं वाटलं की यांचं दोघांचं प्रेम पाहून यांना असं वाटत असेल की ही जळत असेल, पण नंतर मला आठवलं की मी तवे भाकर ठेवली भाजायला. संध्याकाळी आम्ही निघालो होतो माझ्या गोड फॉलोअर्सला भेटायला. मग तुम्हाला काय वाटलं असेच कोणी फॅन आहे का नाही? आपले पण फॅन आहे वो बिचारे आहे बाय. एवढं थंडी गाठत मला भेटायला आल्या होत्या आणि आता एक चिप्स आणि बिस्किटचं पुडा बी घेऊन आल्या होत्या. पण नंतर मला कळलं की तो समूसाठी, पण तसा बी समूह खात नाही म्हणले होते, खाणार तर मीच आहे. समूह लोकच वाईट नको वाटायला का माझ्या चिप्सची पुडी हेच काम घेऊन राहिले. मग त्याला म्हणलं चाल बाबा तुला गार्डनला फिरायला घेऊन जातो. बिचारी एवढं बोळ आहे का घसरगुंडी खेळूनच खुश होऊन गेला. या सोफा सेटवर चढताना त्याला असं वाटायचं की माझी मी चढ राहिलो एवढा आनंदी व्हायचा चंद्र गेला असं. याला म्हणलं बाबा तू आधी मोकळा चालून तर दाखव.